नमस्कार, मी दिनेश सोमानी आपले स्वागत करीत आहे। उद्या नरक चतुर्दशी। दरवर्षीप्रमाणे उद्याही सूर्योदयापूर्वी पहाटे उठून अभ्यंग स्नान करून तयार होणे, सूर्योदय होताच सूर्याला अर्घ्य देणे आणि आपली नित्यपूजा करणे। नित्यपूजेमध्ये आपण पंचायतन पूजाच करत असतो। शक्यतो पंचायतन पूजेमध्ये आपण शिव, विष्णू, गणपती, दत्तात्रय, माता दुर्गा, सूर्य यांची पूजा करीत असतो। आपली कुलदेवतेची पूजा करीत असतो। ती ही पूजा अवश्य करणे। त्याच्यानंतर आपला दिवस नित्य नियमाप्रमाणे दिवाळीचा आनंद घेत साजरा करणे। संध्याकाळी अंधार पडल्यानंतर अर्थात सूर्यास्तानंतर दक्षिण दिशेला यमाच्या प्रित्यर्थ एक 4 वाती असलेला दिवा लावणे। त्यानंतर आपल्या घरातील सर्व खोलीमध्ये दिवा लावणे। आपलं डस्टबिन, आपलं स्वच्छतागृह, आपला माठ या ठिकाणी दिवा लावणे। बाहेर तुळशीजवळ दिवा लावणे, बाहेर आपल्या अंगणात दिवा लावणे, गच्चीवर दिवा लावणे। याशिवाय शक्य असेल तर आपल्या जवळच्या मोठ्या वृक्षाखाली, उकिरड्याजवळ आणि मंदिरामध्येही दिवा लावावा। या दिवशी याला काली चौदस पण म्हणतात। माता कालीची उपासना केली तर आपल्याला मोठी फायदा मिळू शकतो, सिद्धी पण प्राप्त होऊ शकते। याला रूप चौदस पण म्हणतात। भगवंताच्या रूपाचे अहोरात्र ध्यान केल्याने आपल्याला फायदा मिळू शकतो। याशिवाय नित्यनियमाप्रमाणे व्यापाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे नरक चतुर्दशीच्या रात्री म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशी आपल्या दुकानाची, कार्यालयाची स्वच्छता करणे आणि ज्यांचे व्यवसाय नसेल त्यांनी आपल्या घरातल्या ड्रॉइंग हॉलची, बैठकीच्या खोलीची आणि देवघराची स्वच्छता करणे। याप्रमाणे आपण आपल्याला जे शक्य असेल ते सर्व विधी करावे आणि भगवंताची कृपा प्राप्त करावी। धन्यवाद।